साधारणतः 1 लाख वर्षापूर्वी या ठिकाणी आदिमानवाचं वास्तव्य होतं। इस जगह पे आप लोग खड़े, इस जगह को भीमबेटका से संबोधित किया जाता है। भीमबेटका का डिस्कवरी 1957 में मराठी माणूस डॉक्टर विष्णु श्रीधर वाकणकर, निक नेम हरिभाऊ वाकणकर जी के द्वारा किया गया था। भोपाळ स्टेशन पासून भीमबेटका हे स्थान 46 किलोमीटर अंतरावरती आहे। तुम्ही वरती बघू शकता, तिथे 2 हत्तींचं चित्रण करण्यात आलंय। त्यापैकी जो छोटा हत्ती आहे डाव्या बाजूचा, त्या हत्तीवरती एक माहूत बसलाय किंवा माणूस बसलाय, त्याच्या हातात अंकुश आहे। आदिमानव का बेडरूम, स्लीपिंग रूम। इस तरफ देखिए, ये डाइनिंग एरिया और ये मल्टी स्टोरी सर। सो फर्स्ट फ्लोर लुक्स लाइक ए ओपन द लाइन माउथ। इन साइड में कुछ रेड कलर की पिक्चर्स सर, ध्यान से देखिए सर। ये हॉर्स है, हॉर्स का डेकोरेशन किया गया। डेकोरेटेड हॉर्स के ऊपर जो पर्सन बैठा ग्रुप रखेंगे। नमस्कार, मध्य प्रदेश भ्रमंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत भोपाळमधल्या रायसेन जिल्ह्यामध्ये। रायसेनमध्ये एक अतिप्राचीन ठिकाण आहे। आदिम मानवी संस्कृतीशी संबंधित असलेल्या या ठिकाणाला आज आपण भेट देणार आहोत। साधारणतः 1 लाख वर्षापूर्वी या ठिकाणी आदिमानवाचं वास्तव्य होतं। त्याच आदिमानवाने या डोंगरातील गुंफांमध्ये नैसर्गिक रंगांचा वापर करून काही भित्तिचित्र काढली आहेत आणि ती भित्तिचित्र आज देखील सुस्थितीत आहेत। या भित्तिचित्रांना आज आपण भेटी देणार आहोत आणि तिथला रंजक इतिहास तुमच्यापर्यंत देखील पोहोचवणार आहोत। या ठिकाणाचं नाव आहे भीमबेटका। भोपाळ स्टेशन पासून भीमबेटका हे स्थान 46 किलोमीटर अंतरावरती आहे आणि येताना साधारणतः 1.5 तास लागतो जर आपण बसने आलो। आपल्यासोबत इथले एक लोकल गाईड आहेत, मी त्यांची देखील ओळख करून देतो तुम्हाला। वेलकम टू भीमबेटका ऑल ऑफ यू। मेरा नाम है रवि कुमार यादव, रजिस्टर्ड गाइड इन भीमबेटका। जिस जगह पे आप लोग खड़े, इस जगह को भीमबेटका से संबोधित किया जाता है। भीमबेटका का डिस्कवरी 1957 में मराठी माणूस डॉक्टर विष्णु श्रीधर वाकणकर, निक नेम हरिभाऊ वाकणकर जी के द्वारा किया गया था। वाकणकर जी जो थे वैसे तो अपने नागपुर सिटी महाराष्ट्र को बिलोंग करते थे, बट एज अ प्रोफेसर वर्क करते थे स्टेट ऑफ मध्य प्रदेश के उज्जैन के विक्रमोत्तर सिटी। करोड़ों साल पहले, मिलियंस ईयर्स एगो, द पार्ट ऑफ भीमबेटका अंडर द वाटर, अंडर द सी। सो अंडर वाटर पीरियड वाटर इरोजन एंड देन आफ्टर वाटर लेवल डाउन हेवी विंड इरोजन के द्वारा ये गुफाएं शेल्टर बने, जिनका हमारे पूर्वज आदि मानव ने यूज करा। भीमबेटका इंडिया का एकमात्र साइट है। प्री स्टोरी साइट्स की बात करें तो ऑडिटोरियम केव्स की जो पिक्चर्स हैं, इनकी टाइमलाइन है मध्य पाषाण काल, मेसोलिथिक। मिडिल में अर्ली पीपल के लेफ्ट हैंड का फिगर, डियर का फिगर, बुल का फिगर, पीकॉक का फिगर है। मेरे राइट हैंड साइड में ह्यूमन बीइंग को ग्रुप में, समूह में, चैन के रूप में दिखाया। चैन के रूप में दिखाने का उद्देश्य है इस केव्स की यूटिलिटी को दर्शाना। आदि काल में इस केव्स का उपयोग मीटिंग हॉल के रूप में किया जाता था। दिस होल स्ट्रक्चर्स लुक्स लाइक ए स्नैक हुड, शेषनागा। ओके, इन साइड में रेड कलर में काफी बड़े साइज के एनिमल का फिगर है। 1 by 1 मीटर का बिगेस्ट वाइल्ड एनिमल है। 6900 BC ओल्ड है। एनिमल की बॉडी को आइडेंटिफाई करो साहब। ब्यूटीफुल हॉर्न, बिग साइज बॉडी, बैक साइड टेल। यू नो, एनिमल बॉडी लुक्स लाइक ए बाइसन। बड़े साइज की मुंह का थूथन और छोटे पैर, वाइल्ड बोर से मैच कर रहा है। यू नो, तो सर ये 2 in 1 कॉम्बिनेशन है, लुक्स लाइक ए हिप्पो। हरिभाऊ वाकणकर जी ने इसको सिर्फ कंपेयर करा। इनकार्नेशन ऑफ लॉर्ड विष्णु, 3rd इनकार्नेशन, बराह अवतार। सो नेम इज बराह सेलेस्ट्रे बोर रॉक। चूंकि इतने बड़े साइज का बोर होता नहीं है, अभी तक इसका कोई ह्यूमन स्केलेटन नहीं मिला, इसलिए इसमें लिखा गया मिथिकल वाइल्ड बोर। ह्यूमन ने यहाँ की पेंटिंग में कोई इमेजिनेशन नहीं किया है। ह्यूमन को ह्यूमन की तरह बनाया, एनिमल को एनिमल की तरह बनाया। तो आयु वाइल्ड बोर के समान भी इनको ह्यूज एनिमल मिला होगा, जिसको उन्होंने देखा है, इनकी लाइफ में कोई घटना घटी तो उन्होंने इसको ड्रॉ करा। एक तरह की ऐसी कंट्रोवर्सी आती है जैसे कि इंग्लिश में लेसन है गुलिवर ट्रेवलर, तो वैसे यहाँ पर ह्यूमन छोटे, एनिमल बड़ा है सर। आता आपण जे शैलगृह किंवा भित्तिचित्र बघतो, हीच गुफा सर्वात प्रथम शोधण्यात आली होती उत्खननामध्ये। तळाला एकदम पुराण अश्मयुगात म्हणजे 15 लाख वर्षापूर्वी
जी अवजार आहेत त्यामध्ये मानवनिर्मित कुऱ्हाड आणि बाणाचे टोक किंवा भाले अशा प्रकारचे दगडाची अवजारं भेटली होती। आणि याच गुहेमध्ये तुम्ही वरती बघू शकता, तिथे 2 हत्तींचं चित्रण करण्यात आलं आहे। त्यापैकी जो छोटा हत्ती आहे डाव्या बाजूचा, त्या हत्तीवरती एक माहूत बसलाय किंवा माणूस बसलाय, त्याच्या हातात अंकुश आहे आणि एका हातात भाला आहे। त्याचप्रमाणे त्याच्या कमरेला तलवार लटकवलेली आहे। त्याच्या बाजूला एक दुसरा हत्ती आहे आणि हत्तींचे दात खूप मोठे आहेत, ज्या प्रकारचे मेमत हत्ती होते प्राचीन काळी अगदी त्या प्रकारचं। आणि हेच ते पहिलं भित्तिचित्र किंवा गुफा आहे जिथे या पुरातन संस्कृतीचा शोध लागला होता। मैमथ टाइप लॉन्ग टस्क एलिफेंट, टाइम लाइन है अपर पैलोलिथिक, एलिफेंट है, एलिफेंट के ऊपर हंटर बैठा, ग्रुप ट्रैकिंग है, पीछे उसके हेल्पर का डायग्राम बनाया गया, हंटिंग से रिलेटेड डिस्कस करते मालूम पड़ता है। बट लोअर साइड फिगर इज मच लेटर, 1200 AD। यू नो 12th सेंचुरी AD में मोहम्मद गौरी गजनी के पीरियड में जब हिंदुस्तान में अरेबियन हॉर्स का आगमन हुआ तो 16th सेंचुरी AD में स्थानीय आदिवासी लोगों ने अरेबियन हॉर्स का पेंटिंग बनाना शुरू करा। दिस इज फ्लावर पॉट, येलो कलर का पॉट है, ग्रीन कलर की लीव्स हैं, व्हाइट कलर के फ्लावर्स हैं, एंड देन 9 येलो कलर शेप डिपिक्ट ऑफ फ्रूट इन द जंगल, ड्राई फ्रूट, कंदमूल। और लेफ्ट में सर ग्रीन एंड येलो, दिस इज लेडर, अलिपोरिजिन लेडर, ग्रीन येलो में फैन है। गुहा चित्र क्रमांक 11 या जागेबद्दल असं सांगितलं जातं की प्राचीन काळी माणूस इथं राहायचा आणि जेवण देखील इथे बनवायचं। याचे कारण असं आहे की काही वर्षापूर्वी संशोधकांना इथं काही हाडं सापडली होती, त्याच्यावरून असं अनुमान काढलं गेलं की शिकारीनंतर माणसाने या ठिकाणी जेवण बनवलं असेल त्या काळी। त्याचप्रमाणे या गुहेमध्ये तुम्हाला काही अस्पष्ट झालेली चित्र दाखवतो। या ठिकाणी बघा तुम्हाला एक मनुष्याकृती दिसेल ज्याच्या हातात ढाल आणि तलवार आहे। त्यासमोर देखील त्याच प्रकारची मनुष्याकृती आहे, म्हणजे 2 माणसं आपसामध्ये लढत आहेत। इथे एक घोड्यावरती स्वार माणूस आहे आणि तो भाला सदृश आकृती फेकतोय। हे सर्व युद्धाचं चित्रण केलं गेलंय आणि हे जे चित्रण आहे ते काही ठिकाणी अस्पष्ट दिसतंय। या ठिकाणच्या आकृत्यांचं एक वेगळेपण म्हणजे या आकृत्या पांढऱ्या रंगांमध्ये रंगवण्यात आल्यात, मात्र त्याची बाह्य राय नाही, ज्याला आपण बॉर्डर बोलतो, ती लाल रंगामध्ये। भित्तिचित्र क्रमांक 12चे इथे आहोत। या ठिकाणी काही नीलगाय आपल्याला दाखवण्यात आल्या ज्या धावत सुटल्यात, जसे की त्याची शिकार होते आणि त्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत सुटल्यात। तसंच जर पुढे गेलो तर या बघा इथे मोठ्या शिंगाचे काही प्राणी दिसतात। होऊ शकतं की हे रानगवा किंवा मग रानटी म्हैस आहे आणि त्यांचे शिकार करताना या ठिकाणी मनुष्याकृती दाखवल्यात गेल्यात। हे सर्व प्राणी ह्यांचा जो कलर आहे हा नॅचरल आहे, हजारो वर्ष उलटून गेली। हा कलर तयार करताना त्या काळात जे प्राण्यांची शिकार व्हायची त्यांचे रक्त, गेरूची माती इत्यादी पदार्थ वापरण्यात आले होते आणि ह्या खडकाच्या गुणधर्मामुळे हे सर्व कलर जे आहेत ते अजून देखील टिकून आहेत। ज्याप्रमाणे मी तुम्हाला 15ची आकृती किंवा भित्तिचित्र दाखवलं त्याचप्रमाणे वरती बघा तुम्हाला अस्पष्ट अशा 2 आकृत्या दिसतील लाल रंगामध्ये रंगवलेल्या। त्याच्या बाजूला छोट्या छोट्या अनेक आकृत्या आहेत। तर ह्या ज्या आकृत्या आहेत, हा एक रानटी डुक्कर आहे आणि तो रानटी डुक्कर एका शिकाऱ्याच्या मागे लागलाय, म्हणजे शिकारीवर गेलेला असताना रानडुकराने त्या शिकाऱ्यांवरती हल्ला केलाय, अशा प्रकारचा प्रसंग या ठिकाणी कोरण्यात आलाय। पुढे जर आपण डाव्या बाजूला पाहिलं तर तिकडे तुम्हाला गेंडा दिसेल। गेंडा जो आहे तो अतिभव्य दाखवण्यात आलाय। मॉडर्न लाइफ पीरियड में जैसे हम अपने हाउस के रूम को डिवाइड करते हैं, बेडरूम, डाइनिंग, किचन एक्सेट्रा, तो ये एक अपने से अनुमान है। इस तरह गुफाएं आदि मानव का बेडरूम, स्लीपिंग रूम। इस तरफ देखिए ये डाइनिंग एरिया और ये मल्टी स्टोरी सर, ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर, टॉप फ्लोर। सो फर्स्ट फ्लोर लुक्स लाइक ए ओपन द लाइन माउथ। इन साइड में कुछ रेड कलर की पिक्चर्स सर, ध्यान से देखिए सर। ये हॉर्स है, हॉर्स का डेकोरेशन किया गया। डेकोरेटेड हॉर्स के ऊपर जो पर्सन बैठा ग्रुप रखेंगे, पीछे उसके सैनिक शिकार करने को जा रहा है। शेल्टर का जो फॉर्मेशन ऑफ रॉक लुक्स लाइक ए मशरूम, शीप की तरह। इन साइड में टोटल पिक्चर्स हैं 453। और जैसे हम लोग जूम एनिमल को देखने जाते हैं, एक पूरे रॉक के ऊपर जू बना हुआ, लेकिन एक ही समय का नहीं, सुपर इम्पोज्ड है। 16 जनरेशन का ओवर द लैब, मैंने बनाया, आपने बनाया, ऐसे करके कई पीढ़ियां इसके ऊपर बनाते रहे, तो सुपर इम्पोज पिक्चर्स हो गया, व्हाइट एंड रेड का कॉम्बिनेशन। इथे एक हत्तीचं चित्रण केलेलं आहे आणि त्या हत्तीच्या वरती एक माणूस म्हणजेच माहूत बसलाय। तर त्या काळात हत्तीवरती बसून शिकार केली जायची। तर हे जे चित्र आहे हे चित्रण साधारणतः 30,000 वर्षापूर्वीच आहे। त्यानंतर टोटल 253 आकृत्या या खडकावरती कोरण्यात आल्यात आणि
ह्या आकृत्या एकावरती एक कोरल्यामुळे त्या काहीशा अस्पष्ट दिसत आहेत. तर 7व्या भित्तिचित्राजवळ आपण आहोत. सगळ्यात प्रथम मी तुम्हाला इथे दाखवतोय. बघा, अतिशय छोट्या छोट्या आकृत्या आहेत, नजरेनं दिसणार नाहीत कदाचित. तर ही पूर्वी मानव जी आकृत्या काढायचा, जी भित्तिचित्र काढली जायची, त्यात असे छोटे छोटे प्राणी दाखवले गेले. काही मधल्या आकृत्या आता अस्पष्ट झाल्यात कारण बराचसा कालावधीमध्ये ओलांडून गेलाय. त्यानंतर आपण इथे बघताय एक घोड्या सदृश प्राणी दिसतोय. त्याची मान लांब आहे, मला वाटतं तो जिराफ असावा, तशी कान देखील दिसत. आणि त्या जिराफावरती एक माणूस बसून भाल्याने शिकार करताना दाखवला आहे. तसंच अगदी वरती आपण गेलो तर या ठिकाणी बघा, वरती देखील एक घोडेस्वार दाखवलाय. त्याच्या हातात तलवार दाखवलेली आहे आणि त्या तलवारीने तो शिकार करायचा प्रयत्न करतोय. कदाचित हे जो प्रसंग आहे हा युद्धाचा प्रसंग असू शकतो जो इथे चितारण्यात आलाय. आपण जो आता बघतोय तो शैलचित्र क्रमांक 6 आणि या शैलचित्रामध्ये आपल्याला काही मानव आकृती डान्स करताना दिसत आहेत. या इथे बघा, शिकार केल्यानंतर असा आनंदोत्सव साजरा केला जायचा. त्यानंतर आपण जर पुढे आलो, इथे एक रानगाय किंवा रानगव्याचं चित्रण करण्यात आलंय. खाली या ठिकाणी शिकार झाल्यानंतर ती शिकारी घेऊन येत आहेत. त्यानंतर वरती इथे डान्स चाललाय आणि त्याच्यावरती म्युझिक किंवा ढोलकी वाजवली जाते. तर हा सर्व देखावा आहे. शिकारीनंतर माणूस कशा प्रकारे आनंदोत्सव साजरा करायचा त्या गोष्टींचं या ठिकाणी चित्रण करण्यात आलंय. ह्या जागेला भीमबेटका का म्हणतात याच्याबद्दल एक आख्यायिका आहे म्हणा किंवा समजूत आहे अशी. तर या ठिकाणी 5 पांडवांपैकी जो दुसरा पांडव होता भीम, तो या ठिकाणी येऊन बसायचा. भीमाच्या बैठकीचं ठिकाण म्हणून या जागेला नाव पडलं भीमबेटका. या जागेसंबंधी म्हणजे भीमबेटका संबंधी आपल्या मराठी माणसांच्या अभिमानास्पद वाटावी अशी गोष्ट आहे. या जागेचा शोध एका मराठी शास्त्रज्ञाने लावला होता. त्यांचं नाव होतं श्रीधर विष्णू वाकणकर. तर वाकणकर हे दिल्लीवरून भोपाळकडे जात असताना तेव्हा त्यांना ट्रेनमधून हा डोंगर दिसला. इथला डोंगर त्यांना खोदलेला आणि लांबून गुहा नजरेला पडत होत्या. त्यांना याबद्दल जिज्ञासा वाटली आणि ट्रेन स्लो झाल्यानंतर वाकणकर त्या स्टेशनला उतरले आणि काट्याकुट्यातून वाट काढत एकटे या डोंगरावरती आले. ह्या डोंगरावरती आल्यानंतर हे प्राचीन वैभव त्यांनी अखंड जगासमोर आणलं. तर ह्या भीमबेटका या स्थानाला संपूर्ण जगासमोर आणायचं श्रेय एका मराठी माणसाचं आहे. तर मित्रो, हा प्राचीन भीमबेटका गुफा आणि भित्तिचित्रांचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला आवर्जून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.